Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. एक 8 ते 10 दिवसापूर्वी आपल्याकडे MPSC कडून अगेन एक वॅकन्सी आउट झालेली आहे. सेम वॅकन्सी आहे, दॅट इज असिस्टंट रजिस्ट्रार ग्रुप बी फॉर द ग्राहक मंच कन्झ्युमर फोरमसाठी, जिल्हा कन्झ्युमर फोरमसाठी. त्याबद्दल मी नोटिफिकेशनचा एक व्हिडिओही तुम्हाला बनवून दिला होता. अँड देन आता सगळ्या जणांचं इच्छा असते की काय सिलेबस राहणार आहे, कारण आम्ही प्रिपरेशनला वी विल स्टार्ट आवर प्रिपरेशन. सो दॅट्स वाय. बट काय असतं की कुठलीही पोस्ट निघते त्यानंतर 1-2 महिन्याच्या अंतरानंतर MPSC तुम्हाला एक सिलेबसचं PDF प्रोव्हाइड करतं अँड देन तुम्हाला अशा प्रकारे जावं लागतं. बेसिकली हा जो MPSCचा पॅटर्न आहे त्यामध्ये एक अंदाजे जर अदर एक्झामिनेशनचा जो पॅटर्न पकडला तर 200 मार्काची एक एक्झाम आणि 50 मार्काचा इथे इंटरव्ह्यू असतो. त्यानंतर 200 मार्काच्या एक्झाम्समध्ये कमीत कमी 20 मार्काचं थोडंसं रिझनिंग, ऍप्टिट्यूड, इंग्लिश किंवा सामान्य ज्ञान 20 ते 40 मार्कापर्यंत ते कदाचित असू शकतं. कधी कधी 20 मार्काचं असतं. हा जो पोर्शन थोडासा बाहेर ठेवला तर बाकीचे जे ऍक्ट आहेत आपल्याकडे हे सगळं आपल्याला लॉच असणार आहे. बिकॉज दिस पोस्ट फॉर द लॉ स्टुडंट्स अँड दिस इज द लॉ पोस्ट बेसिकली असिस्टंट रजिस्ट्रार. तर आता याचे कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण ऍक्ट मध्येही बघू शकतो किंवा MPSCच्या साईट्सवरही बघू शकतो. काल इंडस्ट्रियल कोर्टचं म्हणजेच इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्टचं जेव्हा लेक्चर सुरू होतं त्यामध्ये असिस्टंट रजिस्ट्रार ही पोस्ट तिथे ऍक्टमध्ये मेन्शन केलेली होती आणि त्यामधूनच मी विद्यार्थ्यांना म्हणजेच जे काही क्लासेसचे विद्यार्थी शिकवतानाच त्यांना त्यांच्या ड्युटीही तिथे सांगितली. तर ड्युटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा आता सध्या सगळ्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट होणे महत्वाचं आहे. 28 तारखेपर्यंत तुम्हाला लास्ट डेट दिली आहे, तर यू कॅन फिल युअर फॉर्म टिल 28. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचे की फॉर्म फिलअप झाला, मॅडम मला क्लासेस लावायचे, सतत क्लासेससाठी फोन येतात आणि ऑलरेडी तुम्ही इंडस्ट्रियल कोर्टचीही फॉर्म भरली. सुरुवातीला तुम्ही इंडस्ट्रियल कोर्टच्या पोस्टकडे थोडंसं फोकस करा अँड राईट नाऊ आता जाऊया कन्झ्युमरकडे. दोन्हीही क्लासेस तुम्ही लावू शकता, दॅट इज युअर चॉईस. डेफिनेटली मी तुम्हाला हे पण सांगितलं की इकडे जर तुम्ही इंडस्ट्रियल कोर्टच्या बॅचला ऍडमिशन केली आहे तर डेफिनेटली त्या विद्यार्थ्यांनी इकडे कन्सेशन मिळेल, कारण एक 4-5 विषय तर सेम असतातच बिलकुलच. पण आता बेसिकली जसं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट हा येणारच इंडस्ट्रियल कोर्टच्या असिस्टंट रजिस्ट्रार पोस्टला, तसे असे काही विषय असे असतात आहे किंवा आहेत जे की कंपल्सरी आहे ग्राहक मंचासाठी सुद्धा. क्लिअर? तर ते कुठले विषय असू शकतात यावर आपण चर्चा करूया. कारण ग्राहक मंचाची पोस्ट म्हटल्यानंतर कमीत कमी 70 to 60% तुम्हाला जो 60 मार्क्सचा जो 200 मार्क पैकी जो सिलेबस असणार आहे तो विच इज टोटली रिलेव्हंट टू द ग्राहक मंच, दॅट इज कन्झ्युमर फोरम. नाऊ सगळ्यात महत्वाचं आपल्याला इथे बघायचं की एक्झॅक्टली सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आहे तुमचा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ओके, क्लासेस जे आहे हे आपण एक तुमचे फॉर्म जसे फिलअप झाले तसे क्लासेस कंटिन्यू करणार आहोत आपण. हे क्लासेस मी आत्ताच घेणार नाही, 1 तारखेला तुमचा हा ग्राहक मंचाची बॅच सुरू होणार आहे. कारण आत्ता ज्याचं नोटिफिकेशन आलंय एवढ्या लवकर तुम्हाला अभ्यास सुरू करण्याची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तुम्ही इंडस्ट्रियलचा अभ्यास करत आहात तर डेफिनेटली ते 1-2 विषय तिकडे कव्हर करून ठेवा. अगदीच घाई कुठल्या गोष्टीची करणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे जो कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे हा पहिल्या लिस्टमध्ये सगळ्यात महत्वाचा ऍक्ट तुमचा राहणार आहे. तुमच्याकडे बुक्स नसेल तर त्याची बुक्स घेऊन घ्या किंवा PDF डाउनलोड करा. पहिला विषय 1 तारखेपासून आपल्याकडे जो 1 मे पासून विषय राहणार आहे तुमचा हा तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट राहणार. आता मला भरपूर कमेंट्स येतात मॅडम की सिलेबस MPSC आला नाही तरी तुम्ही का सांगता, तर शुअर असतं की हे ऍक्ट्स असतातच, त्यामध्ये तुम्हालाही तेवढं नॉलेज आहे. पहिला पॉइंट. दुसरा असा पॉइंट आहे की PDF ही तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे की नाही, PDF डाउनलोड करून घेऊ शकता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टची, कारण हा मेन ऍक्ट असणार आहे आणि 1 तारखेपासून मेच्या 1 तारखेपासून तुमचा हा ऍक्ट आपल्या बॅचमध्ये सुरू होणार आहे. ओके, कोर्स मी अपलोड करून देणार, काही बेसिक विषय आहेत त्याच्यामध्ये अपलोड तुम्हाला करून देणार, पण 1 तारखेशिवाय क्लास नाही सुरू करणार आहे, कारण आधी जे बॅचेस आहेत त्यावर माझं फोकस सध्या आहे आणि आता सध्या या बॅचच्या साठी फॉर्म भरण्याच्या आधी इतकी गडबड नको, दॅट इज द सेकंड थिंग. नाऊ सेकंड आपला जो सब्जेक्ट तुमचा मेन असणार आहे हा, आणि तुम्ही मला वारंवार म्हणता की मॅडम सिलेबसची PDF प्रोव्हाइड करा, तर सिलेबसची PDF प्रोव्हाइड करायची गरज नाहीये.
1 ते 2 महिन्यानंतर म्हणजे एक्झामच्या 1-1.5 महिना आधी तुम्हाला सिलेबस एमपीएससी प्रोव्हाइड करते. तर मी का तुम्हाला सिलेबसची पीडीएफ देत नाही, तर काही बेसिक लॉ आहे ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते सुरुवात करायला पाहिजे अभ्यासाची, कारण नंतर तेवढा वेळ मिळत नाही. पण त्या बेसिक्स लॉ मध्ये एखादा ते मायनस पण करू शकतात, काही ऍक्ट प्लस पण करू शकतात. एमपीएससी त्यांच्या डिस्क्रिप्शन प्रमाणे इथे तुम्हाला काही सब्जेक्ट एक्स्ट्रा देऊ शकतात. त्यामुळे बेसिकली जेवढे आत्ता अभ्यासाचे लॉ आहे जे की कंपल्सरी येतातच तेवढ्याचीच मी लिस्ट देते आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. द फर्स्ट वन इज कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. सेकंड आहे सेल्स ऑफ गुड्स. सेल्स ऑफ गुड्स कन्झ्युमर म्हटल्यानंतर सेल्स ऑफ गुड्स किंवा सेल ऍक्ट आहे तुमचा, हा कंपल्सरी असतो. सेल्स ऑफ गुड्स चे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते मी ऑलरेडी ऍपमध्ये तुम्हाला कोर्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला देऊन टाकणार, ते तुम्ही पाहत राहू शकता किंवा तुम्ही लाईव्हही जॉईन करू शकता. सेकंड आहे स्टँडर्ड्स ऑफ द वेट्स अँड मेजर ऍक्ट. हा जो ऍक्ट आहे हा कन्झ्युमरशी फार रिलेटेड आहे, ठीक आहे की नाही. त्यामुळे थर्ड मी पहिला तुम्हाला सांगितलं आहे की प्रोटेक्शन ऍक्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट लिहून घ्या. दुसरा आहे तुमचा सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट. तिसरा आहे स्टँडर्ड ऑफ वेट्स अँड मेजर्स ऍक्ट जो की 1976 आहे. हा ऍक्ट तुम्हाला येतो, हा तिसरा ऍक्ट तुमचा झाला, म्हणजे अभ्यास आधीच सुरू करायला हरकत नाही आपण. त्यानंतर कॉम्पिटिशन ऍक्ट जरा थोडा कन्झ्युमरशी रिलेटेड असतो डेफिनेटली. सो इथे हा जो ऍक्ट आहे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, सायलेंट फीचर्स आहेत आणि भरपूर सारे त्याच्यामध्ये आहे. हे अत्यंत महत्वाचे ऍक्ट मी सांगताय. कदाचित एमपीएससी तुम्हाला सिलेबस फार जास्त वाढवून देऊ शकतं. आणि पाचवा जो तुमचा ऍक्ट आहे दॅट इज एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955. तर याच्यामध्ये मी तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट फर्स्ट सांगितलं आहे, त्यानंतर सेल ऑफ गुड्स ऍक्ट सांगितलं आहे, त्यानंतर कॉम्पिटिशन ऍक्ट सांगितलं आहे, त्यानंतर स्टँडर्ड्स ऑफ द वेट्स अँड मेजर्स ऍक्ट सांगितलं आहे. हे 4 ऍक्ट आणि पाचवा आहे एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. तुम्ही लिहून घ्या, मला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. सो एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट सुद्धा येण्याची दाट शक्यता इथे आहे. मी जे दाट शक्यता आहे तेच सब्जेक्ट सांगते, अदरवाईज नंतर एमपीएससीचं डिस्क्रिशनरी पॉवर आहे ते काढू पण शकतात. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ फूड अँड अडल्ट्रेशन ऍक्ट जो आहे 1954चा, हा सुद्धा तुम्हाला इथे येऊ शकतो. आणि अजून एक ऍक्ट येण्याची शक्यता दॅट इज इन्शुरन्स ऍक्ट. इन्शुरन्सचे जे मॅटर्स आहेत ते आपण कधी कधी कन्झ्युमर फोरम मध्ये कॉम्प्रोमाइज करणे किंवा सेटलमेंट नोटीससाठी आपण बघतो. त्यामुळे इथे हे 6 ऍक्ट तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करायला येऊ शकतात. होऊ शकतं याच्यापैकी एखादा कमी जास्तही होऊ शकतो, बट हे जे 4-5 आहे दॅट इज स्टँडर्ड अँड वेट अँड मेजर्स, प्रोटेक्शन ऍक्ट, कन्झ्युमर, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आणि एसेन्शियल कमोडिटी, हे तर कंपल्सरीच आहे, त्याच्याबद्दल जे काही वादच नाहीये. त्यानंतर मग काय आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, मग त्याच्यामध्ये कन्झ्युमर राईट्स काय आहे, लायबिलिटीज काय आहे, त्याच्यानंतर किती प्रकारचे राईट्स आहेत, राईट टू सेफ्टी आहे, इन्फॉर्म्स आहे, राईट टू चूज, राईट टू फेअर हिअरिंग, राईट टू रेड एज्युकेशन, हे सगळे ग्रीव्हन्स जे आहेत ते आपल्याला इथे खूप स्टडी करावा लागेल. कन्झ्युमर फोरमचा जो ऍक्ट आहे खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जरी तो दिसायला छोटा दिसत असेल तरी सुद्धा, आणि याच्यामध्ये केस लॉज खूप महत्वाचे असतात आपल्याला, त्यामुळे याला जवळपास महिनाभर आपल्याला संपवायला लागेल. तर 1 मे पासून आपण हा जरा सुरू केला तर 1 महिन्यामध्ये आपलं सुरू होईल. याच्यामध्ये कधी कधी इलेक्ट्रिसिटी सर्व्हिसेस ऍक्ट सुद्धा तुम्हाला सांगू शकतात, बँकिंग पण, इन्शुरन्स पण, हे ऍक्ट तुम्हाला येण्याची शक्यता आहे. बट बँकिंग इन्शुरन्स मी इतकी श्युरिटी नाही देऊ शकत, हे ऑप्शनल ऍक्ट आहे तुमचे. पण पहिले जे मी तुम्हाला सांगितले आहे दॅट इज कंपल्सरी ऍक्ट तुम्हाला इथे राहणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा अभ्यास, हाऊस सर्व्हिसेस, कुरिअर अँड सर्व्हिसेस, एज्युकेशन सर्व्हिसेस ज्या आहेत त्या आपल्याला पूर्ण याच्यामध्ये बघाव्या लागतात या पूर्ण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये. त्याच्यामधून नंतर मग कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल एजन्सीज अँड कौन्सिल, हे पण बघावं लागेल, डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट्स फोरम, नॅशनल फोरम, ठीक आहे. हे सगळे आपल्याला इथे कन्झ्युमर प्रोटेक्शन मध्ये बघावे लागणार आहे. त्यानंतर लॉ ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन आहे तो तुम्ही NM तिवारीचं बुक घेऊ शकता किंवा बेअर ऍक्ट मधूनही तुम्ही कम्प्लीट त्याचं करू शकता थोडंफार ऍक्ट मधनं, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरा म्हणजे ह्या 5 ऍक्ट नंतर जर सगळ्यात महत्वाचा ऍक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन या फोरम साठी, एक्झाम साठी असेल तर तो आहे कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला खूप महत्वाचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला पूर्ण रीड करायचं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुमचा माझ्या JMFCच्या बॅच सोबतही होऊन जाईल कम्प्लीट, नो प्रॉब्लेम. जेव्हा JMFCचे बॅच लाईव्ह सुरू असतात ऑफलाईन किंवा ऑनलाईन, तेव्हा तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता.
ठीक आहे, तर हेही तुम्ही करू शकता. नंतर मग बाकी आता खूप सारे लॉज आहेत, ते मी सध्या सांगणार नाही, बट ही एक लिस्ट आहे. पहिले सांगितलेले 5 ऍक्ट, दॅट इज कन्झ्युमर प्रोटेक्शन, एसेन्शियल कमोडिटी, स्टँडर्ड वेट अँड मेजूर ऍक्ट, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला येस फूड अडल्ट्रेशन ऍक्ट सांगितला होता. त्याच्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड तुम्हाला करणे गरजेचं आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. एवढे मोजके हे 7 ते 8 ऍक्ट, कदाचित 10 झाले असतील. हे ऍक्ट कंपल्सरी येण्याची शक्यता आहे 99%. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तर येतोच, कॉन्स्टिट्यूशन तर येतच, सिव्हिल प्रोसिजर तर कोड येतोच, सेल ऑफ गुड्स ऍक्ट तर येतोच, एसेन्शियल कमोडिटी तर येतोच. हे 5-6 ऍक्ट आहे, हे आपण आधीच सुरू करून टाकणार आहे. तोपर्यंत एमपीएससीचा सिलेबस येईल अँड देन ते अजून काय ऍड करून देतात त्याकडे आपण वळूया. पण सर्वात आधी कन्झ्युमर प्रोटेक्शन आणि कॉन्स्टिट्यूशन आणि सेल ऑफ गुड हे कंपल्सरी जे ऍक्ट आहे ते 1 तारखेपासून पुढच्या सुरू होणार आहे, 1 मे पासून. ठीक आहे, आता एप्रिल सुरू आहे, मे पासून तुमच्या 1 मेला पहिली बॅच राहणार आहे कन्झ्युमर फोरमची. आता बाकी माझ्याकडे सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड्स आहे, एसेन्शियल कमोडिटी, असे काही जर ऍक्ट माझ्याकडे रेकॉर्डेड असेल तर मी ऍपमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला रीड आउट करायचे किंवा तुम्हाला अभ्यास करायचा तर तुम्ही 1 मे पर्यंत करू शकता, नो प्रॉब्लेम. बट 1 तारखेला लाईव्ह बॅच सुरू होणार आहे, दॅट इज फॉर द फर्स्ट सब्जेक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन. आता या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं, तर सेम प्रिपरेशन आहे, प्रिलिम्स आहे, त्यामुळे वर्ड टू वर्ड ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. इथे कोणीही इंडस्ट्रियल कोर्टचा विद्यार्थी माझा असेल तर त्याला माहिती की आपण कसं शिकतो. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करू शकता इथे विद्यार्थ्यांसोबत. आम्ही समजल्याशिवाय समोर जातच नाही. वर्ड टू वर्ड ईच अँड एव्हरी सेंटेन्स, ईच अँड एव्हरी सेक्शन जर समजत असेल आमच्या 30-40 विद्यार्थी जे बॅचमध्ये आहेत तर त्यांना तो समजल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. सगळ्यांचं ग्रुप डिस्कशन, सगळ्यांना प्रश्न विचारले जातील, एक ऍक्ट आपण असा बाजूला काढून ठेवतो, त्याचं प्रॉपरली प्रिपरेशन करतो अँड देन त्याचे एमसीक्यूज सॉल्व्ह करतो. एका ऍक्टवर एखादा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट आहे किंवा कन्झ्युमर फोरमचा ऍक्ट आहे, त्याच्यावर जर आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि त्याचे आपण 300-400 क्वेश्चन सोडून टाकलेले आहे एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाल्यावर, तर अजून काय राहिलं त्याच्यामध्ये बाकी? तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न आला ते येऊ शकतो. तर ही आहे स्ट्रॅटेजी टू स्टडी. सेकंड थिंग आहे की ते स्कोर खूप जास्त लागतो, खूपच जास्त, कारण 20 जागा आहे, पूर्ण महाराष्ट्रामधनं विद्यार्थी फॉर्म भरतात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरतात. तर त्यामुळे तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं आहे की कॉम्पिटिशनला टक्कर करणे. म्हणजेच प्रिलिम्स मध्ये इतका चांगला स्कोर मिळणं गरजेचं आहे. 200 मार्कापैकी कमीत कमी 120-30च्या पुढे तुम्हाला मार्क लागेल आणि मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला गेन करावे लागेल, तरच तुम्हाला इथे ही पोस्ट निघणं शक्य आहे, अदरवाईज नाही. त्यामुळे थोडंफार गोष्टींसाठी की चला मी वेळ मिळाल तेव्हा वाचेन, फॉर्म भरलाय बघू काय होतं, असं करू नका. सेंटर मुंबईच असतं, त्यामुळे तिथे न नेतं तर सेंटर सगळ्यांना मुंबई राहणार आहे. तर 20 जागेसाठी ते जास्त सेंटर देत नाही, पण कदाचित खूप संख्या वाढली तर ते देऊ पण शकतात नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर, कारण आजकाल खूप कॉम्पिटिशन वाढले, विद्यार्थी खूप सारे फॉर्म भरत आहे, सगळ्या गोष्टींचं नॉलेज होत आहे सोशल मीडियामुळे की काय असतं काय नाही माहिती आहे. त्यामुळे होऊ पण शकतं असं, पण बेसिकली कधी कधी मुंबईत सेंटर असतं, हा ही एक पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रट्टून अभ्यास करणं गरजेचं आहे. मला पासच व्हायचं या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तरच फॉर्म भरा, तरच ट्युशनमध्ये पैसे घाला, अदरवाईज काही उपयोग नाही. लावली ट्युशन, कधीतरी रेकॉर्डेड व्हिडिओ ऐकला, हा बघू जाऊ दे ठीक आहे, याला काही उपयोग नाही आहे, कारण तिथे स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतःचा वेळ महत्वाचा खर्च करून काहीच उपयोग नाही. जर तुम्हाला प्रॉपरली वाटत असेल नाही मला ही पोस्ट काढायची तरच हा फॉर्म भरायचा, तरच क्लास लावायची, पहिली गोष्ट. एकदा आमच्यासोबत तुम्ही क्लासमध्ये कनेक्ट झालात तर ती आमची जबाबदारी आहे की तुम्हाला समजावं, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी, पण ती तुमच्याकडनंही तेवढं कोऑपरेशन पाहिजे की त्याच्यावर वारंवार तुमचं रिव्हिजन असावं, एमसीक्यू सॉल्व्ह करावे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करावा. ह्या 4-5 गोष्टी तुमच्या असू शकतात. तर प्रिलिम्स मध्ये स्कोअर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मेन्स इथे नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, सगळ्यांना निगेटिव्ह मार्किंग असतं. 1:4 किंवा 3 ऍज पर रेशो ते दिले असेल त्यांनी नोटिफिकेशन मध्ये, बघून घ्या. आय थिंक 1:3 असते कधी कधी, जेएमएफसीला 1:4 आहे. त्यानंतर 25% मार्क्स तुमचे कपात होतात, 0 पॉईंट. त्यानंतर असता इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन आता मी इथे बोलणार नाही आहे. टिपिकली एमपीएससीचा इंटरव्ह्यू होत असतो,
त्यामध्ये आता जे स्पेशल पोस्ट आहे त्याच्याबद्दल तर विचारलंच जातं आणि इंटरव्ह्यू बद्दलही मी खूप सारे लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहे युट्यूबवर. तर बेसिकली मी हा व्हिडिओ तुम्हाला सिलेबस बद्दल घेऊन आले, तर प्लीज या सिलेबसचा स्टडी करणं सुरू करा. कॉमन सब्जेक्ट आहे सिव्हिल प्रोसिजर कोड, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. त्याच्यानंतर स्पेशल लॉ जर तुम्ही गेलात तर स्पेशल लॉ मध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, एसेन्शियल कमोडिटी, त्याच्यानंतर वेट अँड मेज्युअर्स ऍक्ट अँड बँकिंगचे वगैरे किंवा इन्शुरन्सचे ते देऊ शकतात. कदाचित मी त्याला कन्फर्मेशन आत्ताच देणार नाही, पण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट हे 4-5 ऍक्ट तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.